आमची जबाबदारी आणखी वाढली आहे. आणि म्हणून या राज्याला पुढे नेण्यासाठी केंद्राचं देखील पाठबळ आपल्याला आहे. आज परवाच कुठे मी वाचलं, म्हणजे आपले आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब गेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या बरोबर आपल्या देशासाठी जे काय त्याच्यावर करार केले. आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांना एक पुस्तक भेट दिलं. त्या पुस्तकात त्यांनी लिहिलंय, मोदीजी आप महान हो. म्हणजे आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष गौरवाचे उद्गार काढतात, याचा अभिमान आपल्याला असला पाहिजे. आपल्या देशाचा डंका जगात वाजवणारे या देशाचे प्रधानमंत्री मोदीजी, गरीबी हटाओ म्हणणारे काँग्रेस गरीबी हटली नाही, गरीब हटला. परंतु 38% लोकांना गरिबीच्या वर आणण्याचं काम प्रधानमंत्र्यांनी केलं. आज बाळासाहेबांचं काय स्वप्न होतं की अयोध्येमध्ये राम मंदिर बांधा, मला एक दिवस प्रधानमंत्री करा, मी अयोध्येत, बरोबर ना रामदासबाई, राम मंदिर बांधतो आणि काश्मीर मधलं 370 कलम हटवतो. कुणी हटवलं? बाळासाहेबांचं स्वप्न कुणी साकार केलं? तर या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि गृहमंत्री अमित शाह साहेब यांनी केलं. याचा अभिमान असला पाहिजे. रोज उठून सुटून त्यांना तुम्ही शिव्या देताय, त्यांना आरोप करताय. अरे देशाचा प्रधानमंत्री आज देशाचं नाव उंच करतोय, त्यांच्यावर आरोप करताय. आणि बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला दूर ठेवलं, माझी शिवसेना काँग्रेस होऊ देणार नाही, त्या काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधण्याचं पाप तुम्ही केलं. हा धनुष्यबाण गहाण ठेवण्याचं पाप तुम्ही केलं. ते सोडवण्याचं काम तुमच्या एकनाथ शिंदेने केलं. आता धनुष्यबाण आणि शिवसेना तुमची आहे. हे निवडणूक आयोगाने, कोर्टाने आणि विधानसभेत झालेल्या जनता जनार्दनाच्या दरबारात देखील शिक्कामोर्तब केलं. आता काय करणार? तरी सुद्धा आरोप आरोप आरोप. आणि म्हणून मी आता एवढंच सांगतो, कोकण हा खरं म्हणजे एक निसर्गरम्य परिसर आहे. कालच मी नाशिकमध्ये होतो, प्रभू रामाच्या भूमीत होतो आणि आज परशुरामाच्या भूमीत आलोय, परशुरामाच्या भूमीत आलेलो आहे. आणि म्हणून जनता जनार्दनानं शेवटी लोकशाहीचा अवतार घेऊन शंकासूर गाडला. आणि म्हणून या कोकणाच्या भूमीतच गाडला. इथे स्वार्थी राजकारणाला माफी नाही, इथे चोरांना वाव नाही, इथे राष्ट्रभक्त देशभक्त लोक जन्माला आले, भारत रत्न जन्माला आलेत. अशी एक कोकणाची भूमी आहे, पवित्र भूमी आहे. आणि म्हणून इथे मला आठवण करावीशी वाटते, एक आपला मराठी साहित्य संमेलन, विश्व मराठी साहित्य संमेलन, आपलं उदय सामंत कुठं होतं? पुण्याला. तिथं एक जामसूतचा संतोष साळवी, हा कोकणातला सुपुत्र, 7 समुद्रा पलीकडे अमेरिकेत जाऊन आमदार होतो, निवडून येतो. हे तर कोकण आहे. आणि इथं म्हणून या कोकणाचा अभिमान आपल्याला. आणि कोकणचा कॅलिफोर्निया नाही, तर उलट कॅलिफोर्नियाला कोकणासारखं व्हावंसं वाटलं पाहिजे, असं काम आपल्याला पुढे भविष्यात करायचं आहे. आणि त्या दृष्टीने या ठिकाणी उदय सामंत यांच्या माध्यमातून या कोकणामध्ये उद्योग येतील. इथे योगेश त्याच्या माध्यमातून कोकणाचा विकास होईल. या ठिकाणी नितेश राणे असतील, महायुतीचे आपले मंत्री, इथे अनेक मंत्री आहेत. आपल्या रायगडमध्ये भरत शेठ गोगावले आहेत. अनेक मंत्री जे आहेत, हे मंत्री या कोकणचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो,
की ज्या वेगाने 2.5 वर्षात विकास झाला त्याच वेगाने